नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लक्ष आयोग अंतर्गत राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये वन विभागासाठी जी 144 पदे आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। तर मित्रांनो इथे तुम्हाला विभाग दिले आहे, तुम्ही इथे विभाग बघू शकता। सामान्य प्रशासन विभाग, त्यानंतर महसूल व वन विभाग, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग। तर मित्रांनो या विभागांतर्गत जी रिक्त पदे आहेत ओके त्याच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे। तर याच्यामध्ये आपण महसूल व वन विभाग याच्याबद्दल माहिती बघणार आहे। तर तुम्ही इथे संवर्ग बघू शकता, महाराष्ट्र वन सेवा असं दिलेलं आहे। त्यानंतर तुमची मित्रांनो जी वेतन श्रेणी आहे तर ती गट अ व गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार असणार आहे ओके। त्यानंतर तुम्ही इथे पदे बघू शकता, एकूण 144 पदे आहेत आणि संपूर्ण जर तुम्ही याकडे पदे बघितले तर ते एकूण 385 आहेत ओके। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अर्ज करण्यासाठी कालावधी दिलेला आहे, तुम्ही इथे डेट बघू शकता। तर तुम्ही 28 मार्च पासून ते 17 एप्रिलपर्यंत याकडे फॉर्म भरू शकता ओके। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल याकडे ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्ही जर मित्रांनो चलनाद्वारे जर याकडे परीक्षा शुल्क जर भरत असाल ओके तर तुम्हाला इथे 21 तारीख दिलेली आहे, 21 तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता ओके। पण मित्रांनो तुम्ही ऑनलाईनच याकडे पेमेंट करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात सोपं याकडे पडणार आहे ओके। त्यानंतर खाली तुम्हाला इथे मित्रांनो पदसंख्या व आरक्षणाबाबत याकडे माहिती दिलेली आहे, तर मित्रांनो हे पॉईंट तुम्ही बघू शकता ओके। तर इथे तुम्हाला पदसंख्या व आरक्षणासंदर्भात या ठिकाणी तुम्हाला तरतुदी दिलेल्या आहेत, तर हे तुम्ही पॉईंट वाचून घ्यायचे आहेत। त्यानंतर खाली तुम्हाला मित्रांनो इथे खेळाडू आरक्षण या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर तुम्ही मित्रांनो स्पोर्टमधून जर फॉर्म भरत असाल ओके तर तुमच्याकडे मित्रांनो सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ओके। तर त्याच्याबद्दल इथे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता ओके। त्यानंतर खाली इथे दिव्यांग आरक्षणासंदर्भात माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो जे दिव्यांग उमेदवार असेल ओके तर तुमच्याकडे 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ओके। तर इथे तुम्हाला मित्रांनो सर्व माहिती दिली आहे, तुम्ही वाचून घ्यायचे आहेत। जो अपंग उमेदवार असेल ओके तर त्यांनी सर्व माहिती वाचून घ्यायची आहे। त्यानंतर दिव्यांगाचे उमेदवार आहेत ओके, तुम्हाला जर लेखनिक पाहिजे असेल तर त्याच्याबद्दल इथे तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत ओके। जर तुम्हाला रायटरची गरज असेल तर तुम्ही हे पॉईंट वाचून घ्यायचे ओके। त्यानंतर जे अनाथ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो इथे पॉईंट दिलेले आहेत, तर तुम्ही हे पॉईंट मित्रांनो वाचून घ्यायचे आहेत ओके। हे सर्व मित्रांनो आरक्षणाचे पॉईंट आहेत, हे तुम्ही सर्व वाचून घ्यायचे ओके। जर तुम्ही याच्या अंतर्गत येत असाल तर तुम्हाला मित्रांनो हे पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे ओके, तर तुम्ही ही माहिती वाचून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला पात्रता दिलेली आहे, तुम्ही इथे पात्रता बघू शकता। तर भारतीय नागरिकत्व असावं, त्यानंतर इथे वयोमर्यादा दिलेली आहे। तर मित्रांनो तुमचं जे वय आहे तर ते 1 जुलै 2025 या तारखेला मोजले जाणार आहे ओके। तर या तारखेपर्यंत मित्रांनो तुमचं जे एज आहे तर ते मोजले जाणार आहे। त्यानंतर तुमचं मित्रांनो जे किमान वय आहे तर इथे तुम्हाला किमान वय दिलेलं आहे। तर मागास, त्यानंतर मागासवर्गीय, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक जे आहेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो तुमचं जे किमान वय आहे तर ते इतर संवर्गासाठी 18 ते 19 वर्ष असायला पाहिजे ओके। आणि जे वनक्षेत्रपाल गट ब हे जे पद आहे ओके तर त्याच्यासाठी 21 वर्ष तुमचं किमान वय असायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी ओके। तर इथे तुम्हाला मित्रांनो तुमचं कमीत कमी वय किती असायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो पुढे बघा, इथे तुमचं कमाल वय किती असायला पाहिजे ते माहिती दिली आहे, म्हणजे जास्तीत जास्त तुमचं किती वय असायला पाहिजे। तर ओपनसाठी म्हणजे इथे 38 वर्ष दिलेलं आहे। त्यानंतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, त्यानंतर अनाथ यांच्यासाठी 43 असायला पाहिजे। त्यानंतर इथे प्रावीण्यप्राप्त खेळाडू, त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी इथे एज दिलेला आहे ओके, तर इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वनक्षेत्रपाल गट ब या पदासाठी कमाल वय किती असायला पाहिजे, तर इथे ओपनसाठी 21, मित्रांनो आय थिंक इथे मिस्टेक झालेलं आहे, इथे तुमचं किमान वय पण 21 दिलेलं आहे आणि इथे कमाल वय पण 21च दिलेलं आहे। तर मित्रांनो इथे 38 असायला पाहिजे ओके। तर ओपनसाठी मित्रांनो इथे 38 असायला पाहिजे, इथे मिस्टेक झालेलं आहे। त्यानंतर बाकीचे जे आहेत मागासवर्गीय, त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार त्यांच्यासाठी इथे वय दिलेलं आहे, कमाल वय किती असायला पाहिजे वनक्षेत्रपाल या पदासाठी ओके। तर मित्रांनो इथे तुम्ही एज बघू शकता। त्यानंतर खाली तुम्हाला मित्रांनो शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर इथे तुम्ही सहाय्यक प्रादेशिक परिवहन या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे ती माहिती दिलेली आहे। त्यानंतर वनक्षेत्रपाल गट ब संवर्गाकरिता क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर इथे मित्रांनो तुमची पदवी कोणत्या या ठिकाणी ब्रँचमधून कंप्लीट असायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, इथे पहिला पॉईंट दिलेला आहे वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनी, त्यानंतर रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री, त्यानंतर वनशास्त्र फॉरेस्ट्री, भूशास्त्र म्हणजेच जिओलॉजी, त्यानंतर गणित मॅथमॅटिक्स, भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, त्यानंतर सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी, त्यानंतर उद्यानविद्याशास्त्र म्हणजेच हॉर्टिकल्चर, त्यानंतर कृषीशास्त्र, त्यानंतर कृषी अभियांत्रिकी म्हणजेच ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग,
त्यानंतर रसायन अभियांत्रिकी म्हणजेच केमिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर संगणक अभियांत्रिकी म्हणजेच कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यानंतर विद्युत अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्यानंतर यंत्र अभियांत्रिकी म्हणजेच मित्रांनो याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके. त्यानंतर संगणक ॲप्लिकेशन, त्यानंतर संगणक विज्ञान म्हणजेच कम्प्युटर सायन्स, त्यानंतर पर्यावरणीय विज्ञान, त्यानंतर पशुवैद्यकीय विज्ञान. यापैकी कोणत्याही शाखेतील तुम्ही जर मित्रांनो पदवी कंप्लीट केली असेल, ओके, तुम्ही जर डिग्री कंप्लीट केली असेल तर तुम्ही ते फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहात. ओके. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे इथे या ठिकाणी डिग्री दिलेल्या आहेत. ओके. ते तुम्ही सर्व वाचून घ्या. त्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे, विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक. ओके, ते सुद्धा इथे पात्र असणार आहेत. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा मित्रांनो, विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ओके. तर मित्रांनो जे विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर जे उमेदवार आहेत, ओके, तर ते गणित विषयासह जर तुम्ही पदवी कंप्लीट केली असेल तर तुम्ही 12वी सायन्समधून केलेले असणं आवश्यक आहे. ओके. तर इथे असं दिलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी असे अर्थ धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. ओके. तर इथे हा पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट बघा मित्रांनो, तर खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास, ओके, तर तुम्हाला मित्रांनो इथे या ठिकाणी कोर्स दिलेले आहेत. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही गणित विषय घेऊन जर उत्तीर्ण झाले असल्यास उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल संवर्ग पदासाठी पात्र राहतील. ओके. जर मित्रांनो इथे तुम्हाला हे जे कोर्स दिले आहेत, ओके, याच्यामध्ये तुम्ही गणित विषय घेतला असेल आणि जर तुम्ही 12वी सायन्समधून जर कंप्लीट केली असेल, ओके, तर तुम्ही इथे पात्र असणार आहात, असा हा पॉईंट इथे दिलेला आहे. त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट बघा मित्रांनो, वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदांकरिता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिच्छेद क्रमांक 7.5.2.1 मधील क्रमांक 1 ते 5 मध्ये नमूद अर्थधारकामधून भरण्यात येईल. ओके. तर मित्रांनो इथे जे वनशास्त्र पदवी प्रवर्ग आहे, ओके, तर याच्यासाठी जे आरक्षित पदे आहेत वनशास्त्र पदवीधारक उमेदवारांकरिता, ओके, तर इथे हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. वनशास्त्र पदवीधारक उमेदवार यांच्यासाठी जे आरक्षित पदे आहेत, ओके, जर हे उमेदवार जर मित्रांनो उपलब्ध न झाले, ओके, उपलब्ध जर नाही झाले तर ते हे जे पद आहेत तर ते इथे हे जे 5 पॉईंट दिलेले आहेत, ओके, तर याच्यामधून जे उमेदवार आहेत तर ते भरण्यात येतील. ओके. तर असा हा पॉईंट दिलेला आहे. तर हा पॉईंट तुम्हाला समजला असेल की वनशास्त्र या प्रवर्गाकरिता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध झाला नाही, ओके, तर इथे जे 5 पॉईंट दिलेले आहेत तर या इथले जे उमेदवार आहेत तर ते भरण्यात येतील. ओके. तर असा हा पॉईंट दिलेला आहे. तर आहे तुम्हाला हे सर्व पॉईंट मित्रांनो समजले असतील. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वनक्षेत्रपाल गट ब वर्गाकरिता जे क्वालिफिकेशन आहे ते आपण पूर्ण बघितलं आहे. ओके. तर हे पॉईंट तुम्हाला सर्व समजले असतील. त्यानंतर मित्रांनो पुढचे पॉईंट बघा, या ठिकाणी तुम्हाला शारीरिक मोजमाप दिलेला आहे. तर तुमचे मित्रांनो शारीरिक पात्रता काय असायला पाहिजे त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर इथे मित्रांनो तुम्हाला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदासाठी जे पुरुष उमेदवार, ओके, त्यांच्यासाठी पात्रता दिलेली आहे. तर इथे तुम्ही ही माहिती बघून घ्यायची आहे. त्यानंतर महिला उमेदवारांकरिता इथे माहिती दिलेली आहे. ओके. तुमची हाईट किती असायला पाहिजे ते माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे राज्य उत्पादन शुल्क यांच्या अंतर्गत जे उपअधीक्षक हे जे पद भरले जाणार आहे त्याच्यासाठी इथे पात्रता दिलेली आहे, शारीरिक पात्रता. ओके. त्यानंतर मित्रांनो इथे खाली तुम्हाला वनक्षेत्रपाल गट ब या पदासाठी शारीरिक पात्रता काय असायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर इथे जे पुरुष उमेदवार आहेत, ओके, तर तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे की जे अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार, ओके, म्हणजे जे एसटी कॅटेगरी सोडून जे अन्य उमेदवार आहेत, ओके, त्यांच्यासाठी इथे माहिती दिलेली आहे. तर तुमची मित्रांनो उंची 163 सेंटीमीटर असायला पाहिजे कमीत कमी. त्यानंतर छाती न फुगवता 19 भरली पाहिजे. ओके. आणि फुगवण्याची क्षमता तुमची मित्रांनो 5 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्यानंतर महिलांकरिता इथे दिलेले आहे, महिलांकरिता उंची 150 सेंटीमीटर असायला पाहिजे. ओके. एसटी कॅटेगरी सोडून ज्या महिला आहेत, ओके, त्यांच्यासाठी ही इथे हाईट दिलेली आहे. त्यानंतर इथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार म्हणजे एसटी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो तुमची हाईट एकूण 152.5 सेंटीमीटर असायला पाहिजे कमीत कमी. त्यानंतर छाती 79 सेंटीमीटर भरली पाहिजे न फुगवता. ओके. आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त भरायला पाहिजे. आणि जे महिला उमेदवार आहेत एसटी कॅटेगरीच्या त्यांच्यासाठी 145 सेंटीमीटर हाईट दिलेली आहे. ओके.
तर कमीत कमी तुमची 145 सेंटीमीटर हाईट असायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो जे वन क्षेत्रफळ गट ब पुरुष व महिला उमेदवारांचे जे उमेदवार आहेत ओके, तर ते 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची तुमची शारीरिक क्षमता असायला पाहिजे ओके. तर मित्रांनो तुम्हाला इथे 25 किलोमीटर पुरुषांसाठी आहे आणि 16 किलोमीटर महिलांसाठी ओके. तर तुम्ही मित्रांनो 4 तासामध्ये चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो हे इथे महत्त्वाचे पॉईंट दिले आहेत तुमच्या शारीरिक पात्रतेबद्दल ओके. तर हे सर्व पॉईंट मित्रांनो तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. तर खूप महत्त्वाचे पॉईंट इथे दिलेले आहेत. त्यानंतर खाली इथे निवड प्रक्रियामधील माहिती दिलेली आहे. त्यानंतर खाली मित्रांनो इथे परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. तर इथे तुमचे मित्रांनो सर्व संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण इथे 400 दिलेले आहेत ओके. त्यानंतर मुख्य परीक्षेचे गुण महाराष्ट्र वन सेवा इथे परीक्षा जी आहे ते त्यांच्यासाठी 400 मार्काची मुख्य परीक्षा असणार आहे आणि इथे मुलाखतचे गुण तुम्हाला दिले आहेत ओके. तर इथे तुम्ही बघू शकता. तर हे मित्रांनो इथे परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत, ते सर्व माहिती तुम्ही मित्रांनो वाचून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो इथे पुढचा पॉईंट दिलेला आहे, पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला इथे दिलेली आहे ओके. तर इथे तुम्हाला मित्रांनो सर्व स्टेप दिले आहेत की तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ओके. तुम्हाला इथे डॉक्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे. तुम्हाला इथे मित्रांनो mpsconline.go.in ही वेबसाईट दिली आहे ओके. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज जे आहे ते अर्ज करायचे आहेत ओके. त्यानंतर खाली मित्रांनो इथे जिल्हा निवड केंद्र म्हणजे तुमच्या एक्झाम सेंटरबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर इथे परीक्षा शुल्क बघू शकता मित्रांनो. अमागास उमेदवार जे आहेत त्याच्यासाठी 544 रुपये आहेत आणि जे मागासवर्गीय, त्यानंतर अनाथ, दिव्यांग, नंतर आर्थिक दुर्बल घटक जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी 344 रुपयाचे इथे पेमेंट असणार आहे ओके. तर तुम्हाला इथे फी दिलेली आहे की तुम्हाला किती फी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे वन क्षेत्रपाल या पदासाठी कॅटेगरीनुसार किती पदे आहेत ओके. तर ते पदांची माहिती इथे दिलेली आहे. ते मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, इथे पदसंख्या दिलेली आहे. इथे तुम्हाला सर्व कॅटेगरीचे नाव दिले आहे ओके. तर तुमच्या कॅटेगरीनुसार इथे किती पदे आहेत ती माहिती दिलेली आहे, ते तुम्ही इथे बघू शकता ओके. तर एकूण पदे मित्रांनो एकूण 144 आहेत. ही माहिती आपण आधीच बघितलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो प्रवर्ग दिलेले आहेत, सर्वसाधारण, महिला, त्यानंतर खेळाडू, त्यानंतर वनशास्त्र. तर मित्रांनो आताच आपण याच्याबद्दल माहिती बघितली आहे की जे वनशास्त्र पदधारक आहे ओके, हे उमेदवार जर मित्रांनो उपलब्ध झाले नाही ओके, तर हे जे पदे आहेत तर ते जे आपण आधी 5 पॉईंट बघितले होते क्वालिफिकेशनमध्ये ओके, त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत तर ते भरले जातील ओके. जर हे उमेदवार जर उपलब्ध झाले नाहीत तर ओके, कारण की मित्रांनो हे जे पदे आहेत ते आरक्षित पदे आहेत वनशास्त्र या उमेदवारांसाठी ओके. त्यानंतर इथे दिव्यांग आणि अनाथ याच्याबद्दल माहिती दिली आहे. तर मित्रांनो इथे कॅटेगरी वाईज तुम्ही जागा बघून घ्या ओके. तिथे सर्व माहिती दिली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व माहिती बघितली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे वन विभागासाठी 144 पदे आहेत त्याच्याबद्दल आपण सर्व माहिती बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट व्यवस्थित समजले असतील. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.